नमस्कार, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आज आपण बनवणार आहे एक नवीन भाजी. तर ती भाजी कोणती आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. तर आपण आलो आहे घराच्या पाठीमागं. तर इथं घराच्या पाठीमागं आपण भाजी लावलेली आहे आळवडीची. तर आळवडी आमच्या भागामध्ये आळवडच म्हणतात. तर तुमच्या भागामध्ये काय म्हणतात हे कमेंटद्वारे तुम्ही सांगा. ही बघा मित्रांनो, ही आळवडीची आपली भाजी आहे. तर ही एवढी भाजी आहे. तर ही भरपूर भाजी होणार आहे. तर आपण थोडीच आपण काढणार आहे. आपल्याला एक 4-5 पातोड होतील अशी बनवणार आहे आपण. तुमच्याकडं काय म्हणतात हे पण कमेंटमध्ये सांगा. आम्ही तिला पातोड म्हणतो आहे. आणि तुमच्या भागात काय म्हणतात ते पण सांगा. इथं थोडीशी वांग्याची झाडं आहेत. तर हे वांग्याची झाडं आहेत. आपल्याला खायापुरते सगळे आपण लावलेले आहे ती. आता आपण भाजी काढणार आहे. तर ती कशा पद्धतीत काढतात ही मी तुम्हाला दाखवतो. तिचं जे पहिलं पान आहे याचं एक पान आपण कुडायचं आणि एक पान तसंच ठेवायचं, जेणेकरून भाजी परत फुटल अशी. अशा पद्धतीत आपण एक कापून घेतलं आहे. तर आता प्रत्येक कंदाचा एक पान आपण काढणार आहे. तर अशा पद्धतीत आपण एक पान काढतो. आता आपण भाजी काढून झाले. तिचं हे खालचं देठ आहेत हे आपण काढून टाकणार आहे. तर हे अशा पद्धतीत भाजी काढून झाली आपली. त्याचं हे देठ आहेत यांचं हे काढले. तर आता आपण भाजी देठ काढून द्या. देठ काढून आपण एकदम स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ ती भाजी. तर ठीक आहे ना. ही आपण आता भाजी आहे ना का धुवून घेणार आहे चांगलं एकदम पाण्याने. तर ती भाजी आपण धुवायला पाणी काढतो. एकदम अशी स्वच्छ करून घ्यायची भाजी. अशा प्रकारे एकदम स्वच्छ धुवून आपण घेणार आहे भाजी. भाजी आता धुवायचं काम चालू आहे भाजीचं. ती कशी बनवतात हे मी दाखवणारच आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण धुवून घेणार आहे घेतली भाजी. तर बघू भाजी कशी होते ही आपण बनवून खाऊन पण दाखवणार आहे. तर मग ज्याला कोणाला भाजी पाहिजे असेल त्यांनी भरपूर अशी भाजी आहे. तर जवळचे जे असतील त्यांनी भाजी पाहिजे असेल तर नेऊ शकतात भाजी. आता आपली भाजी कापून झाली, धुवून झाली. तर आता आपण जरा झटकून घेऊ, म्हणजे याच्यात पाणी राहत आहे ते परत ते पीठ लावित आहे ते कमी पातळ नाही झालं पाहिजे. तर चला आता आपण भाजी कशी बनवतात ते बनवायला सुरुवात करू. तर या बघा आपण छोटासा अद्रकचा तुकडा घेतला आहे. एक लसणाची कांदी घेतली. आता आपण जिरा टाकणार आहे. जिरा एक चमचा छोटासा जिरा टाकला आहे. तर मग एवढं आपण घेतलं आहे भाजीसाठी. हिरव्या मिरच्या घेतल्यात आपण. आता आपण याच्या बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. आता पेस्ट करणार आहे आपण. मग नंतर भाजीला सुरुवात करणार आहे आपण कशी बनवायची. त्या बघा हे बेसन पीठ घेतलं आहे आता मी. आणि इकडं थोडासा तांदळाचं पीठ आहे, मीठ आहे आणि आपला घरी बनवलेला मसाले, हळद आहे. तर हे तांदळाचं पीठ हे आमच्या पद्धतीनं माझ्या पद्धतीनं म्हणजे मी घेतो आहे नाही का, म्हणजे जरा चांगली भाजी लागते. तर आपण मिक्स करून घेणार आहे सगळं. कारण मिरची आपण थोडीच टाकली, कारण आपण हिरवी मिरची पण टाकली नाही का. आणि जे आपण पेस्ट केली होती अद्रक जिऱ्याची तर ती आपण घेणार आहे. ही आता आपण जी पेस्ट केली अद्रक लसूण, तर ही पेस्ट आपण घेणार आहे. तर हे चांगलं असं मळून घ्यायचं. आणि ही भाजी प्रत्येक जण अशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतोय. आता ही माझ्या पद्धतीने बनवतोय मी. तर अशा पद्धतीत आपण हे पीठ लावायला सुरुवात केली. तर आता एक पान, आता पहिलं पान असं घेतलं, दुसरं पान आता आपण असं घेणार आहे. तर अशा पद्धतीत हे पीठ लावून घेतलं. असं पीठ लावून घ्यायचं. हे बेसनाचं, तांदळाचं, कधी कधी बाजरीचं पण पीठ टाकलं ना, बाजरीचं आणि बेसनाचं,
तरी ते पण चांगलं राहते बाजरीचं नाही का. आणि आता हे आपण 3 पानांची एक बनवणार आहे. 3 पानं घेऊन एक बनवणार आहे. पानं पण मोठाले आहेत ना, त्यामुळे अशा पद्धतीत सगळ्या पानांना आपण हे पीठ लावून घेतलं. आणि हे पीठ जरा घट्टच मळायचं, जेणेकरून म्हणजे पानं वळत आहेत, असे गोल गोल होते. आता प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगळी राहते. तर ही माझ्या पद्धतीनं ही अशी मी बनवतोय. तर मग माझ्या पद्धतीनं कशी होते ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर ही अशा पद्धतीने दोन्ही साईडनं असे वळून घ्यायचे. वळून घेतले का परत यांना पण थोडं थोडं पीठ लावून घ्यायचं. असं अशा पद्धतीने यांना पण असं पीठ लावून घ्यायचं. हे असं पीठ लावून झालं परत वळून घ्यायचं. तेव्हा अशा पद्धतीनं वळायची. आणि ही भाजी आहे ना, चुलीवर जर केली तर इतकी भारी होते आणि एकदम अशी कडक होते. आणि गॅसवर जर केली तर ती गॅसवरची भाजी काही एवढी चांगली होत नाही. आणि चुलीवरची जर तुम्ही केली तर अशी एकदम मस्त अशी कडक एकदम भारी होते. आणि खायला पण गॅसवरची भाजी आहे नाही का, तर एवढी काही टेस्टी नाही लागत. आणि चुलीवरची जर तुम्ही खाली तर चुलीवरची अशी टेस्टी भाजी लागते. ते तुम्ही बघू शकता. हा आपला पहिलाच पातळ झाला. तर याला आमच्या भागामध्ये पातळ म्हणते, आळवडीचा पातळ. तर अशा पद्धतीत ठेवून द्यायचा. परत आपण दुसऱ्या बनवणार आहे. तर या अशा प्रकारे आपले 6 पातळ झाले तयार. हा 7वा पातळ चालू आहे आपला. तर हा शेवटचा आहे नाही का आपला. पण त्या जास्त म्हणजे भरपूर झाली 7 पातळ म्हणजे भरपूर भाजी झाली. अशा पद्धतीत आपण वळून घेतली. अशा पद्धतीत आपली ही भाजी पातळ वळून झालेत. तर बघा आता शेवटचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीत आपले भाजी आळूडीची भाजीचे पातळ वळून झालेत. तर आपण आता हे ठेवतोय चुलीवर. तर हे बघा चूल पेटवले, चुलीवर पाणी ठेवले. तर आपण ते पाणी उतरून आता भाजी ठेवणार आहे चुलीवर. आपण या चुलीवर ठेवली आता भाजी. तर आपण आता तेल टाकणार आहे. तर हे आपण तेलामध्येच शिजवणार आहे. तर आपण काही काही याच्या खाली आंधणावर ठेवतात, पण आपण नाही आंधणावर नाही ठेवीत. आपण हे आपण तेलावरच आपण शिजवून घेणार आहे. आंधणावर पण चांगली लागते आणि अशी पण चांगली लागते. आता धुराई जाम झाला आहे. बघू आता आपण जाळ करू. आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ. हे याच्यावरती झाकण ठेवून देऊ, जाळ करून देऊ खालून. पण जाळ जास्त करायचा नाही. जाळ एकदम असं हळू निध्यानं करायचा. एकदम म्हणजे असं थोडं थोडं जाळ करायचा. जाळही होत नाही मित्रांनो. दूरही जाम झालं. कागद तरी आयुष कागद आण रे बाळा. जाळच होय ना महेशान. फुकणी नाही आहे इकडं. जाळ काही जास्त करायचं नाही, पण मग फक्त लाकडं पेटून घेणार आहे आपण. जास्त जाळ केलं मग भाजी जळून जाईल नाही का. मग त्यापेक्षा आपण थोडे नाही का थोडंच जाळ करू. एकदा लाकडं पेटले तर मग जास्त परत जाळ कमी करून टाकू. आता जाळ झालाय. आता आपण जास्त जाळही करणार नाही. आता जाळ एकदम कमी याच्यामध्ये ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीत ही भाजी एक 15 ते 20 मिनटं अशी ठेवायची एकदम कमी जाळामध्ये. जाळ आता कमी करून टाकला तरी चालेल. आता आपण भाजी चुलीवर ठेवली अशा प्रकारे. कमी जाळ आहे एकदम. आणि आता अनुश्री म्हणतो ती मला भाजी लगेच खायची. कारण बारीक आहे ना अनुश्री, त्याच्यामुळे तिला काय माहीत आहे शिजेल आहे का कशी आहे. तर त्याच्यामुळं मग
तिला मी काय केलं एक पेजवळी बनवून दिली तांदळाच्या पिठाचे. ते तांदूळ धुवून वाळत घालून नाही का बनवितात पेजवळ्या. त्याला कोणी कोणी धिरडाई म्हणतात. तर मग आमच्याकडे इकडे पेजवळी काही काही पेजवळी म्हणतात आणि काही काही धिरडा म्हणतात. तर मग हे बघा अशा पद्धतीत मी त्यांना पेजवळी बनवून दिल्या दोन्यांना. हे बा ही अशी पेजवळी बनवून दिली मी. मग ते दोन्ही आयुष्यान त्या खात्यात. हा दोन नाव सांग, जोरात सांग, जोरात सांग ना नाव, सांग नाव. मित्रांनो ती बारीक आहे, ती लाजत आहे. आणि हा आयुष, हा पहिलीला आहे शाळेमध्ये. हे बघा मित्रांनो, आपल्या भाजीला 15 ते 20 मिनटं झालेत. तर आता बघू कशी शिजले, कशा प्रकारे. हे बघा, तर आता आपली भाजी ही चांगल्या प्रकारे शिजले. तर आपण ती उतरून बघा मित्र, अशा प्रकारे आपली आजची रेसिपी झाली. हे बघा मित्रांनो, अशी मस्त अशी भाजी झाली. तर तुम्ही करून बघा मित्रांनो कशी वाटते. आणि ही माझ्या पद्धतीनं मी केलेली आहे. हे बघा अशा पद्धतीत, आणि एकदम अशी मस्त अशी लागते ही भाजी. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर कशी वाटली मित्रांनो आजची ही भाजी, तर मला कमेंटद्वारे कळवा. आज इथंच थांबतोय आपण. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद मित्रांनो.